पूर्वी कुठले असे शब्द होते जे आता अजिबात वापरले जात नाहीत मराठीत, पण लोकांना माहिती पाहिजेत? पीतांजन विषांग, पोगरदम्या, पातकिरल्या, आकार विल्हे लावून घे, माकुल वाणा. म्हणजे की तू माकुल वाणायस असं म्हणून मी निघून गेलो, तर तू आता आमरण चिंतेत पडणारच. मी संभाजीनगरला शिकायला होतो, शासकीय तंत्रनिकेतनामध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदविका मी मिळवण्यासाठी तिकडे गेलेलो होतो. मराठीचा खूप मराठी झालं ना. एका शब्दाने अर्थाचा अनर्थ होतो असे तुमच्याकडे कुठले किस्से आहेत का? मुंबई पुणे रस्ता जुना, तर त्या रस्त्याला शासकीय अंडी उबवणी केंद्र आहे. तशी तिथं बाहेर पाटी लावलेली आहे, शासकीय अंडी उबवणी केंद्र. आता अंडी कधीच शासकीय नसतं हे लक्षात घेण्याजोगं आहे. आता समजा खाजगी असतं तर बघा त्यांनी काय लिहिलं असतं, खाजगी अंडी उबवणी केंद्र. मराठी भाषेत अनेक शिव्या पण आपल्याला ऐकू येतात, तर असे तुम्ही कुठले शिव्या ऐकल्यात का? मी शिव्या खूप ऐकल्यात. मी शिव्या ऐकत ऐकतच मोठा झालेलो. तर साधारणतः एखादा अवयव घ्यायचा आणि त्याला पाठीमागे चा लावायचा, तर त्याची एक छान दर्जेदार शिवी तयार होते. डॅ करायचं, डॅ हा जोडी लावायचा, म्हणजे एखादा माणूस भिकारी आहे असं आपण म्हणूया. तर हे भिकाऱ्या त्याऐवजी हे भिकारड्या, हा जो डॅ आहे त्याच्यामध्ये एक जोर आहे, असं एक आवेश आहे. एक म्हण आहे, नाकी नऊ येणे. का अशी म्हण तयार झाली असेल? नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, असं म्हणतात की एका शब्दामुळे महाभारत घडतं. म्हणजे बघा, एका शब्दामध्ये केवढी ताकद आहे. आपल्या मराठीमध्ये असे अनेक शब्द आहेत जे आपण कधी ऐकलेच नाही आहेत किंवा त्यांचे अर्थ आपल्याला माहीत नाही आहेत. आपली मराठी भाषा वळवू तशी वळते. म्हणजे बघा, त्याच्यामध्ये केवढ्या गमती जमती असू शकतात. खूप काही न बोलता फक्त एक म्हण समोरच्याला शांत करू शकते. तर हे शब्द, ह्या म्हणी कशा तयार झाल्या, त्यांचा अजूनही वापर होतोय का, अशा विषयांवरती गप्पा मारायला आज आपल्याकडे आलेले आहेत मिलिंद शिंत्रे सर, ज्यांचा मराठी भाषेवर खूप अभ्यास आहे. सर, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगा, तुम्ही एक शब्दकोड तयार केलं होतं, तर हे कसं सुचलं असेल तुम्हाला? शब्दकोड तयार करण्याचा छंद मला मी शाळेत असल्यापासून आहे. म्हणजे मी ज्यावेळेला 5वी होतो, माझी शाळा नुमवी, पुण्याची नुमवी शाळा. तर त्या शाळेमध्ये आमचा नुमवीय नावाचा वार्षिक अंक निघायचा दिवाळीच्या आसपास. तर त्याच्यामध्ये मी 5वी असताना, म्हणजे साधारणतः 79 साली माझं पहिलं शब्दकोड छापून प्रसिद्ध झालेलं होतं. 5वीत? मी 5वीत होतो त्यावेळेला. तर काय ती तेव्हापासूनची आवड आहे सगळी ती. आणि शब्दकोडाच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची मोठी गोष्ट की जी त्याची वैशिष्ट्य किंवा त्याचं आकारमान, ते कसं आहे की मानवनिर्मित जगातली जी शब्दकोडी आहेत, मानवनिर्मित हा शब्द अशासाठी वापरला की हल्ली बरीचशी शब्दकोडी कम्प्युटराइज्ड असतात, ती सॉफ्टवेअरनीच तयार केलेली असतात. तर माणसांनी जी तयार केलेली शब्दकोडी आहेत त्यातलं आज मितीला जगातलं सगळ्यात मोठं शब्दकोड मी तयार केलेलं जे आहे ते आहे. त्याची एकंदरीत जी संख्या आहे त्यातल्या शब्दांची, ती आहे 43,360. बापरे! त्या शब्दाकडे 43,360 शब्द आहेत. एकूण ज्या चौकटी आहेत त्या 1,33,000 आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 70 विषयांमधले प्रश्न आहेत. बापरे! त्याचा जर का आपण ते छापलं कोड, ते आहे माझ्याकडे छापलेलं आहे ते, तर त्याचा जो आकार आहे तो 60 फूट बाय 5 फूट हे त्याचा आकारमान आहे. आणि वर्तमानपत्रात, रोजच्या वर्तमानपत्रात ज्या साईजची ती चौकट असते तो आकार धरून म्हणतोय, म्हणजे त्याच्यात एनलार्ज करून काही केलेलं नाही आहे. चौकट एवढीच, तरी तो 60 फुटी त्याचा प्रिंटआउट तयार झालेला आहे. त्यातला सगळ्यात मोठा जो शब्द आहे तो 568 डिजिटचा आहे. आणि सगळ्यात लहान आहे तो 1 डिजिटचा आहे. असे 313 शब्द आहेत त्याच्यामध्ये. सो असं मराठीतले अनेक विषय ज्याच्यामध्ये आहेत, म्हणजे कोणकोणते विषय आहेत त्याच्यात? इतिहासातले प्रश्न आहेत, भूगोलातले आहेत, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, समाजशास्त्र, या सगळ्यातले त्याच्यात प्रश्न विचारलेले आहेत. मराठीतले तर अर्थातच आहेत, काही हिंदीतले आहेत, कन्नडमधले काही शब्द विचारले, तेलुगूमधले, तमिळमधले आहेत, पर्शियनमधले आहेत,
त्याच्यानंतर स्वाहिली भाषेतले आहेत, जर्मनमधले आहेत, जॅपनीजमधले आहेत, असे वेगवेगळ्या भाषांमधले पण त्याच्यात विचारलेत. अनेक गाणी विचारलेत, अभंग आहेत, ओव्या आहेत, साक्या आहेत, दिंड्या आहेत, नाट्यपदं आहेत, वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, राजकीय नेत्यांची नावं विचारली आहेत, खेळाडू आहेत, नोबेल प्राईज विनर्स आहेत, अनेक उत्पादनांची नावं विचारली आहेत, बँकांमधले विचारलेले आहेत. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे जे अवयव असतात त्या संदर्भातले पण प्रश्न विचारलेले आहेत, दागिन्यांच्या संदर्भात विचारलेले आहेत, शिवाजी महाराजांविषयी अनेक त्याच्यात प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं एकही क्षेत्र आढळणार नाही की त्या क्षेत्रातले प्रश्न ह्याच्यात विचारलेले आहेत. असं ते सगळीकडून ते तयार केलेलं आहे. आणि अजून एक त्याच्यातली चांगली गोष्ट अशी की हे शब्दकोडं जगभरातल्या लोकांना घरबसल्या सोडवायला मिळावं म्हणून आत्ता मी त्या कोड्याचं ॲप तयार करून घेतोय. एक माझा प्राथमिक अंदाज असा आहे 4 ते 5 महिन्यांमध्ये ते ॲप तयार होईल आणि ते प्रत्येकाला मोफत उपलब्ध होईल आणि तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, डेस्कटॉपवर, कुठल्याही संगणकावर ते तुम्हाला सोडवता येईल. एवढे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं याचा आवाका किती असेल? भाषेचा आवाका खरं तर खूप प्रचंड मोठा आहे. म्हणजे आता अगदी सांख्यिकीच्या दृष्टिकोनातनं जर का बघितलं आपण तर जगामध्ये ज्या काही सगळ्या भाषा आहेत म्हणजे साधारणतः 7,500 भाषा आहेत जगामध्ये, तर त्याच्यामध्ये मराठीचा क्रमांक 16वा आहे. म्हणजे आपल्यापेक्षा 15 भाषा अजून जास्त वापरल्या जातात. आपला 16वा क्रमांक आहे त्याच्यामध्ये. तर इतका म्हणजे इतके आपण आत्ता मोठे आहोत पण त्याच्यामध्ये लोकसंख्येचा जास्त सहभाग आहे. हा एक आपला सार्वजनिकच सगळ्यांनी हातभार लावलेला आहे. मराठी भाषेची खरी मजा कशात वाटते तुम्हाला? शहरी भाषेत का ग्रामीण भाषेत? काय आहे की आता मी शहरात वाढलेला माणूस आहे, तर त्याच्यामुळे मी लहानपणापासून आजपर्यंत म्हणजे रोजच मी फक्त शहरी भाषाच मी स्वतःसाठी वापरतो. मी तीच भाषा बोलतो. मी कितीही ठरवलं तरी मला ग्रामीण भाषा बोलता येत नाही. परंतु मराठीमध्ये जर का एकंदरीत आपण बघितलं, संपूर्ण महाराष्ट्राचा जर का आपण अभ्यास केला तर वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत आपल्या इथे. तर त्यांची संख्या जवळपास 70 आहे. बापरे! मराठीमध्ये 70 एक बोलीभाषा आहेत. या मी प्रमुख सांगतोय. अजून जर का नीट बारकाईने जर का त्याची अजून गटवारी जर का केली तर ती संख्या अजून थोडीशी जास्त वाढणारच आहे स्वाभाविक दृष्ट्या. तर या सगळ्या बोलीभाषा मिळून मराठी भाषा होते आणि एवढं वैविध्य असल्यामुळे गोडी आहे. नाहीतर मग त्याचा एक साचेबंदपणा आला असता. पण ह्या ज्या सगळ्या ग्रामीण भाषा आहेत त्याच्यामुळेच त्या मराठी भाषेची रंगत जास्त आहे. तरी सुद्धा असं बऱ्याचदा होतं की जेव्हा गावाकडचे लोक शहरात येतात तर त्यांना भाषेवरून बोललं जातं की तुझी भाषा शुद्ध नाहीये किंवा शब्द त्यांचे काही असतील. जे बोलणार आहेत ते मूर्ख आहेत. काय म्हणजे याला काही अर्थच नाही. म्हणजे भाषेत कुठलं आलंय शुद्ध आणि अशुद्ध? हे असलं काही नसतं. भाषा शुद्धच आहे ना सगळी. भाषा कशी अशुद्ध करणार मला सांगा तुम्ही? एखादी भाषा तुम्ही अशुद्ध कशी करणार? भाषा नाही अशुद्ध होऊ शकत. त्याच्यामुळे एखाद्या माणसाला म्हणणं की तुझी भाषा अशुद्ध आहे हे चुकीचं आहे. असं कधी बोलता कामा नये. जे बोलतायत त्यांनी बोलू नये अशी आपण त्यांना विनंती किंवा सूचना करू शकतो. याच्या पलीकडे आपण तरी काय करणार त्यातला? मराठी भाषेत अनेक शिव्या पण आपल्याला ऐकू येतात, जसं की रांडेच्या असेल. तर असे तुम्ही कुठले शब्द किंवा अशा कुठल्या शिव्या ऐकल्यात का वेगवेगळ्याच? मी शिव्या खूप ऐकल्यात. मी शिव्या ऐकतच मोठा झालेलो. हे बघ, हे मराठी पुरतं नाहीये. जगात ज्या ज्या भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेमध्ये असंख्य शिव्या आहेत आणि त्याचा उच्चार कितीही अवघड असला तरी तो करता येतो. त्याच्यामुळे जे लोक म्हणतात की आम्हाला एखादा अवघड शब्द बोलता येत नाही तर तो त्याच्यापेक्षा अवघड शिव्या देतो. आणि त्या शिव्या त्यांनी लहानपणापासून ऐकलेल्या असतात. तर रांडेच्या वगैरे अत्यंत किरकोळ आहे. पण आपल्या इथे अनेक ह्याच्याही पेक्षा ज्या महाभयानक ज्या शिव्या आहेत त्या सुद्धा लोक एकमेकांना प्रेमाने संबोधतात त्या शिव्यांनी. मी अशी अनेक कुटुंब बघितलेली आहेत. तर तिथे त्या घरांमध्ये आज्या आपल्या नातवंडांना अरे रांड्याच्या इकडे म्हणजे तो तिच्याच मुलाचा किंवा मुलीचा मुलगा आहे. पण त्या जनरली एकमेकांना बोलताना घेतल्या जातात म्हणजे त्याचं त्या कोणालाच काही वाटत नाही. असे अनेक शब्द आहेत. पण ते असे सार्वजनिक ठिकाणी आणि चित्रीकरण सुरू असताना उच्चारू नयेत. नाहीतर
जो दर्शक जो आहे किंवा प्रेक्षक, दर्शक हिंदी शब्द झाला, जो प्रेक्षक जो आहे तो त्याच शिवाय आपल्याला खालती कॉमेंट्समध्ये घालण्याची दाट शक्यता असते की ज्याला हल्ली ट्रोलिंग असं म्हणतात. करेक्ट आहे. इथल्या शिवीचा अजून एक गंमतशीर प्रकार असा आहे की जसा रांडेजा एक शब्द आहे, बरोबर, तर तसा फुकणीचा एक शब्द आहे, तसा एक शब्द आहे. तर साधारणतः एखादा अवयव घ्यायचा आणि त्याला पाठीमागे चा लावायचा तर त्याची एक छान दर्जेदार शिवी तयार होते. तर हे तुम्ही सगळे करून बघा हा उद्योग सगळा एकदा. म्हणजे कुठलाही अवयव घ्यायचा आणि त्याला चा असं एक लावायचं किंवा डॅ करायचं. डॅ हा प्रत्यय म्हणूया आपण त्याला, हा शेवटी लावायचा. म्हणजे एखादा माणूस भिकारी आहे असं आपण म्हणूया, तर हे भिकाऱ्या त्याऐवजी हे भिकारड्या, तो डॅ लावला की पूर्वीच्या काळी असं पण होतं, एखादा माणूस शिक्षक आहे तर त्याला शिक्षक नाही म्हणायचं, मास्तर. म्हणजे त्याला थोडीशी एक अवहेलना करण्यासाठी मास्तर, आणि त्याने वागायचं नाही म्हणजे तो मास्तरडा आला तर तो एक डा लावला त्याला किंवा हा करताना हे मास्तर डॅ. हा जो डॅ आहे त्याच्यामध्ये एक जोर आहे, असा एक आवेश आहे, त्वेष आहे असा एक, तर तो लावल्यानंतर एक अवमान तर होतोच आणि तो त्याला पटतो. म्हणजे आपल्यासाठी काहीतरी एक अवहेलनामूलक काहीतरी आत्ता घडलेलं आहे अशी त्याची आपोआप शिवी तयार होते. तर असे खूप शब्द डॅ बी लावून करता येतात. आता आपण वेगवेगळे शब्द घेऊ आणि त्याला पाठीमागे डॅ लावू आणि आपण ऐकून बघूया. तर साध्या शब्दाची सुद्धा शिवी अशा पद्धतीने तयार करता येते. असे अनेक शब्द आहेत. म्हणजे माणसाला एक कुत्र्या एकमेकांना भांडण झालं, एक कुत्र्या, कुत्तर डॅ असं म्हणलं की त्याचा जास्त अपमान होतो. अनेक शब्द असे आहेत आपल्या इथे जे पेशा असतो त्या माणसांचा. अनेक पेशे असायचे पूर्वी, 12 बलुतेदार वगैरे जेव्हा पद्धती होती त्याला अनेक पेशे असायचे. तर ते लोक अत्यंत खेळीमेळीत एकमेकांची वावरायचे. पण एखाद्याचा जर का अवमान करायचा असेल तर त्याचा पेशा घ्यायचा, त्याला पाठीमागे डॅ लावायचं आणि उच्चारायचं की त्याचा अपमान झालाच म्हणून समजा. हे महाराष्ट्रामध्ये पार कोकणापासून विदर्भापर्यंत हे सगळीकडे असंच चालत आलेलं आहे. आणि कशाला फक्त महाराष्ट्र, प्रत्येक राज्यात असं होतं. त्या पद्धतीचा जो डॅ असेल किंवा डे असेल तो लावला जातो आणि त्याचा उद्धार केला जातो. म्हणजे दरवेळेला शिवीच द्यावी लागते अशातला भाग नाही. आणि शिवी म्हणजे परत एकदा काय, कुठली तरी कृती आणि कुठले तरी अवयव असे एखाद्या वाक्यात घातले की त्याची आपोआप शिवी तयार व्हायला अशी आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत. विदर्भ, खानदेश, मराठवाडा या वेगवेगळ्या भागातील दुर्मिळ शब्द कुठले ऐकलेत तुम्ही? मी संभाजीनगरला शिकायला होतो. म्हणजे त्यावेळेला त्याचं नाव औरंगाबाद असं होतं. तर मी संभाजीनगरला शिकायला होतो. शासकीय तंत्रनिकेतनामध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदविका मी मिळवण्यासाठी तिकडे गेलेलो होतो. मराठीचा खूप मराठी झालं ना. तर साध्या भाषेत सांगतो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करायला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक औरंगाबादला गेलो होतो. तर त्यावेळेला तिथं मी औरंगाबादेत पहिल्यांदाच गेलेलो होतो. तर तिथला मुलगा, म्हणजे तिथले आमचे मित्र गप्पा मारता मारता मला एकदम अबे म्हणले. अबे म्हणले, अबे काय प्रकार या अबे? तर मला एक लक्षात आलं की मी हा हिंदी सिनेमात शब्द ऐकलेला आहे. ओके, अबे वगैरे जे म्हणतात, तर ते मला तोपर्यंत अबे हे अत्यंत तुच्छतेने म्हणायचं असतं असं एक माझं गृहीतक होतं. पण ते सगळे एकमेकांना अबेव असं ते नॉर्मलच म्हणत होते सगळे. तर मी एक उदाहरण अशासाठी दिलं, मला जे विचित्र वाटतंय ते त्यांना वाटतच नाही, ते त्यांच्यासाठी अत्यंत सर्वसाधारण आहे. आता मी जर का तुला म्हणलं, अरे तू एकदम माकुलवाणा आहेस बरं का. काय माकुलवाणा म्हणजे आता म्हणजे काय आहेस तू? तर आता मी असं म्हणून निघून समजा गेलो की तू माकुलवाणा आहेस असं म्हणून मी निघून गेलो, तर तू आता आमरण चिंतेत पडणारच की मी नक्की काय आहे. माकुलवाणा म्हणजे काय? माकुलवाणा म्हणजे सुरेख. म्हणजे जे जे शब्द आपण जिथे जिथे पहिल्यांदा ऐकले असतात तेव्हा ते आपल्याला विचित्र वाटतात, पण ते विचित्र नसतात. एका शब्दाने अर्थाचा अनर्थ होतो असे तुमच्याकडे कुठले किस्से आहेत का? आपल्याकडे महापूर आहे अशा उदाहरणांचं की कुठल्या शब्दाची योजना कुठे कधी कशी करावी याला एक काहीतरी एक तारतम्य लागतं. जे व्याकरण तर आहेच आहे, पण व्याकरणाच्याही पलीकडे जाऊन अनेकदा ती जी वाक्य आहेत ती व्याकरण दृष्ट्या अत्यंत योग्य असतात, परंतु जर का नीट विचार केला तर व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे पण त्याचा अर्थ नीट लागलेला नाही, असं अनेक ठिकाणी होतं. मुंबई पुणे रस्ता जुना अभियांत्रिकी महाविद्यालयापासून जो सुरू होतो खडकीकडे जातो, तर त्या रस्त्याला शासकीय अंडी उबवणी केंद्र आहे. तर तशी तिथं बाहेर पाटी लावलेली आहे, शासकीय अंडी उबवणी केंद्र. आता अंडी कधीच शासकीय नसतात,
हे लक्षात घेण्याजोगं आहे. तर शासकीय अंडी उबवणी केंद्र हे काय आहे? तर आता खरं तर काय, ते अंडी उबवणी केंद्र आहे. ओके. तर अंडी उबवणी केंद्र, पण आता ते शासनाचं आहे म्हणून ते शासकीय. आता समजा खाजगी असतं तर बघा त्यांनी काय लिहिलं असतं, खाजगी अंडी उबवणी केंद्र. मी दुसरीकडे एक पाटी पाहिलेली होती की भव्य महिलांच्या कबड्डी स्पर्धा. आता भव्य हे जे विशेषण आहे हे कुठे वापरावं? तर महिलांच्या कबड्डीच्या स्पर्धा होत्या किंवा महिलांचे कबड्डीचे सामने होते. आता जो भव्य, आता त्याला ते भव्य वापरून ते सगळी जी काही संपूर्ण स्पर्धा आहे ती खूप मोठ्या स्तरावर चालू आहे असा एक आभास निर्माण करायचा होता. की आभास नसेल, ते खरंच तसं असेल, त्याला ते लोकांना तसं दर्शवायचं होतं की असं असं आहे. पण मग तो भव्य हे जे विशेषण आहे ते महिला या शब्दाच्या अलीकडे लावल्यामुळे त्या महिला भव्य आहेत, म्हणजे थोडक्यात जाड आहेत, असा एक तो समज तयार झालेला होता. तर महिलांचे कबड्डीचे भव्य सामने किंवा भव्य स्पर्धा, भव्य तिकडे पाहिजे ना. एखादा शब्द आहे, एखादा अक्षर आहे, ते छापताना किंवा बोलताना इकडचं तिकडे झालं किंवा मी साहेबांकडे गेलो होतो, ते गाढव शांत झोपले होते. तर ते गाढ व शांत झोपले होते असं येते, पण ते लिहिताना मधली जागा नष्ट झाली आणि गाढ व शांतच्या ऐवजी गाढव शांत असं ते एकत्र झालं. तर अशा चुका, शब्दांची योजना नीट न झाल्यामुळे किंवा लिहिताना काहीतरी पटकन लिहून गेल्यामुळे अशामुळे अर्थाचा अनर्थ होतो. अशी शेकडो उदाहरणं आहेत. त्यामुळे काय, म्हणजे आपण सांगू तितकं कमी आहे. म्हणजे याची उदाहरणं खूप देऊ शकतो आपण. म्हणजे अजून एका ठिकाणी लिहिलं होतं, इथे साजूक म्हशीचे तूप मिळेल. म्हैस कधीच साजूक नसते. तू मला जगाच्या कुठे, टुंड्रा प्रदेशापासून, टुंड्रा प्रदेशात म्हैस नसतेच तशी, पण कुठल्याही प्रदेशात तू मला एक अत्यंत साजूक अशी म्हैस दाखव, तर साजूक कधी म्हैस असूच शकत नाही. तर म्हशीचे साजूक तूप मिळेल असं पाहिजे. तर साजूक म्हशीचे तूप मिळेल. त्याच्यामुळे परत एकदा विशेषण कुठे वापरायचं, कसं वापरायचं याचं तारतम्य चुकलं की हे सगळं असं होतं. मराठी तुम्ही वळवाल तशी वळते म्हणजे नक्की काय? म्हणजे कसं आहे, आता उदाहरणार्थ एखादं वाक्य आहे की तुला मला एकदा जेवायला बोलवायचंय, तुला मला एकदा जेवायला बोलवायचंय. अरे म्हणजे कोणी कोणाला जेवायला बोलवायचंय? तुला मला जेवायला बोलवायचंय का तुला मला एकदा जेवायला बोलवायचंय? याला म्हणतात भाषा जशी आपण वळू तशी ती वळते. या वाक्याचा अर्थ कसाही काढता येतो. म्हणजे जेवायला बोलावणारा कोण आहे, तू का मी, हे शेवटपर्यंत कळू द्यायचं नाही. तुला मला एकदा जेवायला बोलवायचंय, अशी अनेक वाक्य असतात आणि असे अर्थ प्रत्येक ठिकाणी काढताच येतात. त्याच्यामुळे आपल्याला जे काही म्हणायचे ते नक्की समोरच्याला कळावं अशी जर का इच्छा असेल तर ती वाक्यरचना नीट करता आलीच पाहिजे. नाहीतर मग ती आपण जशी वळवू तशी वळणार आहे. त्याच्यात द्विअर्थी जे लोक असतात सगळे, ती जी एक अत्यंत मोठी टोळी असते की ते मनापासून ते सगळं करत असतात, त्यांना ती त्याची मज्जा वाटते सगळ्याची. तर त्याच्यातही आपण जसा अर्थ घेऊ तसा तो घेतला जाणार आहे. मराठीत नसलेले पण आत्ता आपण मराठी भाषेत वापरतो असे कुठले शब्द आहेत? असे एक साधारणतः 70,000 शब्द आहेत. 70,000? एक लक्षात घे की पहिलं जे आक्रमण झालं मराठीवरती तर ते फारसी भाषेचं झालं. म्हणजे ज्याला पर्शियन किंवा पारसी, पारशी, पारसी, फारसी, पर्शियन हे एकच सगळं. तर त्या भाषेचं आक्रमण झालं. हे मुघलांच्या आक्रमणाबरोबर ती भाषा आपल्याबरोबर आली, आपल्याकडे आली. त्याच्यामुळे ते सगळे शब्द आपल्या भाषेमध्ये बेमालूमपणे घुसले. जमीन फारसी आहे. जमीन, जमीन हा त्यांचा शब्द आहे. अमीर त्यांचा शब्द आहे. गरीब त्यांचा शब्द आहे. बायको त्यांचा शब्द आहे. चेहरा त्यांचा शब्द आहे. अबीर गुलाल मधला अबीर हा त्यांचा शब्द आहे. अंजीर त्यांचा शब्द आहे. अंगूर त्यांचा शब्द आहे. अंगुली त्यांचा शब्द आहे. अंगुस्तान त्यांचा शब्द आहे. हत्तीवरची अंबारी आहे ही सुद्धा त्यांची आहे. अंदाज त्यांचा आहे. सुमार त्यांचा आहे. अदमास त्यांचा आहे. अत्तर त्यांचा आहे. तर आपण हे शब्द आपले म्हणून वापरतोय, शेकडो वर्ष वापरतोय, पण हे सगळे मूळ तिकडनं शब्द आलेले. आता जमीन त्यांचा शब्द आहे. जमिनीच्या आधी काय होतं आपल्या इथं? भूमी हा आपला शब्द आहे. भू हा आपला शब्द आहे. पण तो त्यांनी पटकन बाजूला सारला, ते जमीन हा शब्द वापरायला लागले. म्हणजे आता आपण शाळेत पण एक ऐकलं असेल बघ, अबकारी कर. तो अबकारी हा शब्द सुद्धा त्यांचा आहे.
तर असे शेकडो शब्द आहेत की ते फारसीमधून आपल्या इथे आलेत. अजून एक उदाहरण देतो. दार हा जो प्रत्यय आहे, जमीनदार, वतनदार, इमानदार, इनामदार, फौजदार, हे सगळ्या दार त्यांचे शब्द आहेत. ही मराठी नाही आहेत. एकही मराठी नाही. साधं अजून एक सांगू उदाहरण. आजार, जे रोगराई, आजार, दमा, हा दमा त्यांचा शब्द आहे. हो. आणि आता गंमत म्हणून सांगतो, सगळे दार त्यांचेच आहेत, कारण मिराजदार त्यांचा शब्द आहे. बापरे. दमा त्यांचा शब्द आहे, मिराजदार त्यांचा शब्द आहे. दमा मिराजदार आपले. गमतीतला भाग सोडून दे, त्यातला अजून पुढचं सांगतो. पेशवे फारसी, फडणवीस पारशी, शहा पारशी. बापरे. हे सगळे त्यांचे शब्द आहेत. हे सगळे पण हे आपल्या इथे आले, आपण ते वापरायला लागलो. त्याच्यानंतर दुसरं जे अत्यंत मोठं आक्रमण झालं, त्याच्यापेक्षा खूप मोठं आक्रमण जे झालं, तर ते झालं इंग्रजी भाषेचं. इंग्रजांनी फारसीच्या कैकपट जास्त शब्द आणले आपल्या इथे आणि आपण ते वापरायला लागलो. म्हणजे आता मी ते उच्चारण्याची पण गरज नाहीये. मला तू महाराष्ट्रातला एक माणूस दाखव, ज्याच्यात मी सुद्धा येतो स्वतः, की फक्त 5 मिनिट बोलायचं मराठीत, एकही इंग्रजी शब्द वापरायचा नाही. ते होणार नाही, ते होत नाही. असं बऱ्याचदा होतं की आपल्याकडे मराठीत एका शब्दाचे 2 अर्थ असतात, पण ज्या वाक्यात तो शब्द ज्या अर्थाने घेतला पाहिजे तर तो वेगळ्याच अर्थाने घेतला जातो का? मला बरेच शब्द माहिती आहेत, पण मी प्रातिनिधिक म्हणून 2-3 शब्द सांगतो की ज्याचा खरा अर्थ खूप वेगळा आहे आणि आपण ते फार वेगळ्या अर्थाने वापरतो. म्हणजे आपण ज्या अर्थाने वापरतो तो त्याचा खरा अर्थ नाहीच आहे. म्हणजे आपण अनेकदा अशी वृत्तपत्रांमधून बातमी वाचतो, अमुक एका गावात किंवा अमुक एका पेठेत किंवा अमुक एखाद्या क्षेत्रात, एरियामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं होतं, ते पाडलं. तर अनधिकृत बांधकाम हा शब्दच चुकीचा आहे. बांधकाम हे कधीही अधिकृत किंवा अनधिकृत असू शकत नाही. याचं कारण तुम्हाला अनधिकृत या शब्दाचा अर्थच माहीत नाही. अनधिकृतचा अर्थ खूप वेगळा आहे. बर. अनधिकृतच्या विरुद्ध म्हणजे अधिकृत. तर अधिकृतचा अर्थ ज्याला अधिकार आहेत असा तो अधिकृत असतो. म्हणजे तुला एखाद्या ठिकाणची तपासणी करण्याचे अधिकार सरकारने दिलेत म्हणून तू अधिकृत आहेस. आता एखादी इमारत कशी अधिकृत असू शकेल? इमारतीला कुठलेच अधिकार नसतात, ती बेकायदेशीर असते. तर बेकायदेशीर आणि अनधिकृत याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. जमीन आणि आसमान दोन्ही फारसी आहेत. दुसरा अजून एक शब्द आहे विलायत. विलायत म्हणजे काय? फॉरेन. तर विलायत म्हणजे फॉरेन नाहीच मुळात. विलायत म्हणजे देश. अच्छा. विलायत म्हणजे देश. आपण त्याला तयार केला काही कारण नसताना आपण त्याला परदेश म्हणायला लागलो. आता असं का झालं? तर ज्यावेळेला हे पर्शियन्स आपले इथे आलेले होते, तर त्यावेळेला ते म्हणले की आता आम्ही जरा विलायतेला जाऊन येतो. त्यांना त्यांच्या देशाला जायचं होतं, तर आपल्या वाटलं म्हणजे फॉरेनला जायचं. नंतर तर लोकांनी विलायती कपड्याची होळी वेळी हे सगळं पुढचं चुकत गेलेलं आहे. भाषाशास्त्राचा पहिला नियम असा आहे, इंग्रजीमध्ये ते म्हणतात युसेज इज द मिनिंग. तो ज्या अर्थाने वापरतायत ना करोडो लोक, मग तोच त्याचा अर्थ आहे. असा भाषेचा एक नियम आहे महत्वाचा. त्याच्यामुळे मूळ अर्थ आता काही असू देत, या अर्थाने तो वापरला जातोय, त्याच्यामुळे तो त्याचा अर्थ आहे, पण खरं तर त्याचा तो अर्थ नाही. आपल्याकडे खूप प्रसिद्ध किस्सा आहे, एक शब्दाचा बदल केल्यामुळे घडलेला किस्सा आहे, शनिवार वाड्यावरचा. धचा मा केल्यामुळे. तर ह्याच्यावरती तुम्ही काय सांगाल? हे काय आहे, खरं आहे का नाही आहे? आपण लहानपणापासून ती गोष्ट ऐकत आलेलो आहे की धरावे या शब्दाचं मारावे असं केलं, म्हणजे धचा मा झाला आणि मग पुढे सगळा तो खुनाचा प्रकार झाला. नारायणराव पेशव्यांच्या खुनाचं प्रकरण जे सगळं आहे त्याच्यामध्ये या पत्राचा खूप महत्वाचा हात आहे असं मानलं जातं, परंतु हे खोटं आहे सगळं. बर. याचं कारण असं, जेव्हा आम्ही काही मोडी तज्ज्ञ, मोडी लिपी जी आहे तर ती ज्यांना अवगत आहे अशा काही लोकांची चर्चा केल्यानंतर, काही म्हणजे सगळ्या, असं लक्षात आलं ते पत्र जे आहे तर ते मोडीमध्ये लिहिलेलं होतं. तर मोडीमध्ये धरावेचं मारावे करताच येत नाही, हे होऊच शकत नाही. किंवा धचा मा झाला वगैरे हे सगळं कपोलं कल्पित आहे. ही त्यावेळेला उठलेली अफवा आहे. अफवा आहे. आता अफवा शब्द फारसी आहे. आता त्यातली अजून एक गंमत सांगतो
की अफवाचा खरा अर्थ बातमी असा आहे. त्यांच्याकडे त्यांच्या भाषेमध्ये अफवा म्हणजे बातमी. आपल्या इथे येताना त्याचा खोटी बातमी हे कसं काय झालं, ते कोणी केलं, हे परत काही कळण्याला काही मार्ग नाही, कळण्याचा काहीच मार्ग नाही. पण मूळ अर्थ बातमी, इकडे येताना खोटी बातमी असं झालं. तर मूळ विषय धचा माव आहे की जे चुकीचं ते तांत्रिकदृष्ट्या होऊ शकत नाही. त्यामुळे एक अक्षर बदलल्यामुळे अमुक काही झालं याच्यासाठी हे जे उदाहरण दिलं जातं ती घटना घडलेली नाही. आता यातलं एक अत्यंत मोठं उदाहरण असं आहे या विषयातलं की जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता, ती जेव्हा चळवळ चालू होती, तर त्यावेळेला घोषणा अशी होती की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी ती घोषणा होती. आणि सगळेजण ज्यांना म्हणजे आपण सगळेजण आपल्याला मुंबई आपली आहे ती आपल्याला पाहिजे होती, त्यावेळी घोषणा दिली होती की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हे जे श्रेष्ठ नेते होते, आपले अत्यंत ज्येष्ठ नेते, श्रेष्ठ नेते, तर ते म्हणले की कशाला ना असं झालाच पाहिजे, तोच कशाला पाहिजे असं त्यावेळेला त्यांनी तो एक चर्चेत मुद्दा काढला होता. त्याला आचार्य यात्रे त्यांना म्हणले, अहो नाही, चं महत्व आहेच. जर का तुमच्या आडनावांना च काढून टाकला तर काय राहील, तर वाहन असं आत्रे त्यांना तिथे ताडकन म्हणाले. हाशाबिशा त्यावेळेला आला तिथे सगळा. आता आत्र्यांचा स्वभाव एकंदरीत विनोदाचा, त्यांचा आणि चव्हाण साहेबांचं खूप सख्यपण होतं वगैरे वगैरे. पण एका अक्षरांनी काय बदल होऊ शकतो म्हणजे च महत्व सांगण्यासाठी आत्र्यांनी त्यांच्याच आडनावाचा उपयोग करून त्यांना त्यावेळेला गप्प केलेलं होतं. तर अशी एकेका अक्षरामध्ये खूप ताकद असते. बोलता बोलता आठवलं म्हणून सांगतो, अक्षर म्हणजे एकक जर का आपण म्हणलं तर एक वाक्य असतं, एका वाक्यामध्ये अनेक शब्द असतात. एक शब्द जर का घेतला तर त्याच्यात काही अक्षर असतात. सो अक्षर हा मूळ आपण हे मूळ एकक असं आपण म्हणूया. अक्षरचा अर्थ काय तर अक्षर म्हणल्यानंतर एक साधारणतः नवीन पिढीला अरे अल्फाबेट असं सांगावं लागतं म्हणून ते लक्षात येतं. पण अक्षरचा खरा अर्थ काय, जे क्षर नाही ते अक्षर. क्षर म्हणजे नाश होणे, अक्षर ज्याचा कधी नाश होत, इतकं अर्थपूर्ण त्याचा तो आशय इतका अर्थपूर्ण आहे की मराठी भाषेने अत्यंत विचारपूर्वक काही काही शब्द दिलेले आहेत आपल्याला वापरायला. त्यातल्या अक्षरचा अर्थ हा आहे की ज्याचा कधीही नाश होत नाही. म्हणून एकदा उच्चारलं की उच्चारलं, त्याचा नाश नाही होणार. एकदा लिहिलं की लिहिलं. म्हणजे माडगुळकरांच्या बाबतीत असं बोललं जातं म्हणजे तसं होतंच, ते लिहायचे. तर काय सिद्ध असतं मनुष्य, महान कवी, महान गीतकार. तर लिहिताना सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखी माणसं चुकतात. मग चुकल्यानंतर आपण खोडतो, खोडरबरांनी खोडतो की त्याच्यावर काट मारतो. माडगुळकर एकदाही खोडायचे, त्यावेळेला हे नष्टच होऊ शकत नाही, ते कंस तिथे टाकायचे. म्हणजे अक्षराचा मान याला म्हणतात. हा अत्यंत म्हणजे मोठा किस्सा आहे भाषेच्या किस्सा नाही, ही घटनाच आहे. म्हणजे हे त्यांनी अनेकदा केलेलं आहे. आधीच्या काळात किंवा पूर्वी कुठले असे शब्द होते जे आत्ता अजिबात वापरले जात नाहीत मराठीत, पण लोकांना माहिती पाहिजेत? पीतांजन विषांग. पीतांजन विषांग म्हणजे उजव्या बाजूला पिवळे ठिपके असलेला घोडा, त्याला पीतांजन विषांग असं म्हणतात. हे मराठी आहे? हे मराठी आहे. त्याच्यानंतर पोगरदाम्या म्हणजे अत्यंत जाड फोपशा असा माणूस, लठ्ठ, गले लठ्ठ, त्याला पोगरदाम्या असं म्हणतात. तर कसला पोगरदाम्या येतो. किंवा पातकिरला येतो अगदी, म्हणजे अत्यंत किडकिडीत, सापळाच, हाडांची मोळीच एकदम जो कृश मनुष्य असतो. पलांडू म्हणजे कांदा, कांद्याला पलांडू असा शब्द आहे. तर असे मगाशी मी तुला म्हणलं माकुलवाणा म्हणजे देखणा. तर माझ्या माहितीप्रमाणे असे जवळपास 40,000 शब्द आहेत की जे आपल्याला माहितीच नाहीये, पण ते आहेत. माणूस त्याच्या आयुष्यभरात 2,500 शब्द जास्तीत जास्त वापरतो. त्याच्या पलीकडे त्याची शब्दसंपदाच नसते. मग तो ज्या ज्या क्षेत्रातला असेल, आता तू समजा वकील आहेस तर तुला त्या क्षेत्रातले काही वकील फारसी आहे. तू ज्या ज्या क्षेत्रात काम करत असशील त्या क्षेत्रातले शब्द तुला जास्त माहिती असतील.
तू वकील आहेस तर तुला त्या क्षेत्रातले माहिती असतील, एखादा मनुष्य डॉक्टर आहे तर त्याला त्या क्षेत्रातले माहिती असतील, मी अभियंता आहे तर मला त्या क्षेत्रातले माहिती असतील. पण एकंदरीत गोळाबेरीज 2-2,500 शब्दांचीच. आणि हे तू कधीही याची चाचणी घेऊ शकतोस. घरी गेल्यावर आपल्याला आठवतात ते शब्द लिहायला सुरुवात कर लिहायची, आणि ते आकार विल्हे लावून घे. आता आकार विल्हे म्हणजे काय हे तुझ्या लक्षात आलेलं नाही असं तुझ्या चेहऱ्यावर तर मला वाटतंय. त्याला अल्फाबेटिकल असं म्हणतात. अच्छा. हो. हां. तर ते तू सगळे असे लावून घे आणि असं तू एक महिनाभर त्याच्यात रोज वर्गणी टाकत जा, 4 शब्द 5 शब्द तुला जे येत आहेत असं वाटतंय. मग तुझ्या लक्षात येईल की आपली मजल कुठपर्यंत आहे. बरोबर. मी पुष्पाचे प्राक्तन या नावाची एक कथा काही वर्षांपूर्वी लिहिलेली होती. तर ती कथा मी अनुप्रास अलंकारामध्ये लिहिलेली होती. म्हणजे हां, अनुप्रास अलंकार म्हणजे काय की एखाद्या वाक्यातले सगळे शब्द एकाच अक्षरापासून सुरू करायचे. अच्छा. काकांनी काकूंचे कामाचे काळे कोरे कागद कापून कचरा कुंडीत कोंबल्यामुळे काकू कावल्या. सगळं क क क क झालं. तर याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. हा अलंकार जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये आहे. याला इंग्लिशमध्ये ॲलिट्रेशन असं म्हणतात. हो. मी मराठीमध्ये, आपली मराठी भाषा मातृभाषा मराठी, मी मराठीमध्ये एक कथा लिहिली. ती संपूर्ण कथा अनुप्रास अलंकारात आहे आणि त्याच्यात 2,500 शब्द आहेत. हा विश्वविक्रम आहे. बर. रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक लंडन इथे विश्वविक्रम म्हणून या कथेची नोंदणी झालेली आहे, तिला मान्यता मिळालेली आहे. तर या कथेमध्ये 2,500 शब्द आहेत. ते सगळे पच आहेत. त्याच्यात आणि, जर, का, तर हे असलं काही नाही, सगळं पच आहे. बापरे. आता ह्याच्यात मला अजून एक माझा उद्देश होता की मराठी भाषेचं नाव जागतिक स्तरावर कुठेतरी नोंदवलं जावं म्हणून आपण एक प्रयत्न करूया. हा एक जसा हेतू होता, तसा दुसरा हेतू हा होता की जे शब्द चलनातून बाहेर गेलेले आहेत, जे प्रचलित नाहीत, त्यांचा समावेश आपण त्या गोष्टीत करू. त्यानिमित्ताने 4 लोक ते वाचतील आणि शब्द वाचला की तो वापरात येऊ शकतो. तर हे जे मी मगाशी शब्द सांगितले, पीतांजन विषांग, पोगरदाम्या, पातकिर्ल्या, पलांडू, हे जे सगळे शब्द आहेत, असे मी त्याच्यात 400 शब्दांचा समावेश केलेला आहे त्या कथेमध्ये की जे लोकांना माहीत नाहीयेत. हे झाले शब्द. पण म्हण म्हणजे काय असतं? म्हणी ज्या आहेत आपल्या मराठीमध्ये, म्हणी अशा आहेत की म्हणी पण परत एकदा प्रत्येक भाषेमध्येच असतात. तर अनेकदा असं होतं की आपल्याला एक आशय पोचवायचा असतो, समोरच्या माणसाला काहीतरी समजावून सांगायचं असतं. तर अनेक शब्द बोलून, प्रसंगी 5-5, 10-10 मिनटं बोलून किंवा तेवढ्या आकाराचं लिहून कळत नाही, पण ते ती म्हण वापरले की लगेच कळतं. म्हणींमध्ये ही ताकद असते. ती जर का म्हण आपण वापरली नाही तर तुला एखादी गोष्ट मला खूप वेळ समजावून सांगत बसावी लागेल. पण म्हण वापरल्यामुळे काय होतं, तुला ते चटकन समजतं की अरे याचा अर्थ हा आहे. बरोबर. म्हणजे तू जर का मला विचारलंस की काय हो, मी तुझ्याकडे कामाला आहे आणि मी काहीतरी काम करतोय आणि तू मला विचारलंस की किती काम झालं, तर प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला टक्केवारीत ते समजावून सांगता येईलच अशातला भाग नसतो. किंवा पूर्वी तर गणन होत नसे. बरोबर. म्हणजे मोजणार कसं, मोजण्याची पद्धतच जर का नसेल, प्रसंगी माणूस अशिक्षित असेल, काही असेल, तर ते सांगायचं कसं. तर किती काम झालंय, काय नाही साहेब, आता हत्ती गेलं आणि शेपूट राहिलंय. प्रमाणच कळलं की काम किती झालेलं आहे आणि किती व्हायचंय हे समजावून सांगण्यासाठी ही म्हण आहे. ही कुठल्याही क्षेत्रात वापरता येते. कामाचं क्षेत्र काही असो, म्हण वापरल्यामुळे काय झालं, चटकन अर्थ लक्षात आला. तर आठवून बघा, सगळ्या म्हणी अशा आठवून बघा. अति तिथे माती. कुठल्याही गोष्टीचा जर का अतिरेक जर का झाला तर त्यातली गंमत निघून जाते आणि सर्वनाश होतो. एवढं सगळं सांगत बसल्यापेक्षा यार अति तिथे माती ह्यानी म्हणजे कुठली म्हण वापरली ना, तू कुठली म्हण डोळ्यासमोर आणून बघ. तर त्याच्यामध्ये जे अनेक शब्दांनी साध्य होत नाही ते म्हणींमुळे साध्य होतं. कशा तयार झाल्या असतील म्हणी या लोकजीवनातून, तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवातून, कुठल्या तरी घडलेल्या घटनेतून या सगळ्या गोष्टी तयार होत असतात. त्याचं शब्दांकन केलं जातं आणि ती गोष्ट वापरात येते आणि जी जिवंत राहते ती त्या शक्तीची असते म्हणून जिवंत राहते. तर म्हण कशी तयार होते, ती कोण तयार करतं, काही नाही. जेव्हापासून मराठी भाषा सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळे प्रसंग घडत गेले, वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळे अनुभव आले, त्यांच्या शहाणपणातून त्याचं शब्दांकन झालं आणि अशा म्हणी तयार झाल्या. अशी नोंदच नाही की ही म्हण याच्या दिवशी याच्यामुळे तयार झाली.
बरोबर. अगदी काही हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारख्या म्हणी आहेत. त्यातले एक मला आत्ता आठवते ते मी लगेच सांगतो की या घटनेमुळे ती झाली. कात्रजचा घाट दाखवणे असा एक वाक्प्रचार आहे. म्हणजे दिशाभूल करणे असा त्याचा अर्थ आहे. जे एखाद्याची दिशाभूल करायची असेल म्हणजे चक्क फसवायचं असेल तर त्याला हा वाक्प्रचार वापरतात. त्याला कात्रजचा घाट दाखवला बरोबर. आता हा कसा तयार झाला हे आपल्याला माहिती आहे आणि याचं कारण तुमचं आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आता घटना काय घडलेली होती की शाहिस्ता खान हा पुण्यामध्ये आलेला होता आणि तो शाहिस्ता खान जो होता तो अर्थातच महाराजांवर हल्ला करण्यासाठी आला होता. तो लाल महालात म्हणजे महाराजांचं बालपण जिथे गेलं ज्या वास्तूमध्ये कसबा पेठेमध्ये लाल महाल आहे तर तिथे त्यांनी त्याचा मुक्काम टाकला आणि तो हजारोंची फौज घेऊन आलेला होता. तर आपल्याला ती कथा किंवा ती घटना माहिती आहे. मग महाराजांनी त्याचं पारिपत्य करण्याचा निर्णय घेतला. महाराज तिकडे गेले आणि महाराजांनी तिथे रणकंदन सुरू केलं आणि तो हल्ला जो होता तो अनपेक्षित होता शाहिस्ता खानवाला. त्या तो तिथनं पळून गेला आणि पळून जाताना त्याच्या बोटांवर वार झाला आणि त्याची बोटं तुटली. ही घटना. आता महाराजांना नक्की माहिती होतं की आपलं सैन्य कमी आहे. त्याच्यामुळे जर काही इथं खडाखडी झाली तर अडचणीत आपण येऊ शकू आणि म्हणून महाराज तिकडनं निघून गेले. आता इथं हा वाक्प्रचार येतो. महाराजांना नक्की माहिती होतं की जो शाहिस्ता खान आहे तो असा लगेच गप्प बसणार नाहीये. तो पाठलाग करणार आहे. वेळ रात्रीची आहे त्यामुळे महाराजांनी काही बैल तयार ठेवलेले होते आणि त्या बैलाच्या शिंगांना त्यांनी पेटत्या मशाली लावलेल्या होत्या. ते बैल त्यांनी कात्रजच्या दिशेने सोडून दिले आणि ते सगळे बैल पळत सुटले. आता रात्र अंधार आणि ते मशाली दिसत आहेत त्याच्यामुळे शाहिस्ते खानाला वाटलं की महाराज या मार्गाने गेलेले आहेत आणि म्हणून तो त्यांचा पाठलाग करत त्या दिशेने निघून गेला आणि महाराज प्रत्यक्षात सिंहगडाला निघून गेलेले होते. अशा रीतीने महाराजांनी त्याची दिशाभूल केली. त्याला कात्रजचा घाट दाखवला. म्हणून कात्रजचा घाट दाखवणे हा वाक्प्रचार तेव्हापासून वापरात आला. तर असे काही काही वाक्प्रचार जे असतात तर ते अशा कुठल्या तरी घटनांमुळे तयार होतात आणि ती घटना ज्याला माहिती असते त्याला माहिती असतं. आता शिवपूर्व काळात कात्रजचा घाट दाखवणे वगैरे हा वाक्प्रचारच नव्हता. हा त्या घटनेनंतर तयार झालेला. एक म्हण आहे नाकी नऊ येणे. का अशी म्हण तयार झाली असेल की नाकीच काय आहे? ही म्हण नाही हा वाक्प्रचार आहे. बरोबर. नाकी नऊ येणे म्हणजे जीव कासावीस होणे असा त्याचा खरा अर्थ आहे. आता हा वाक्प्रचार कसा तयार झाला? आपल्या समजुतीप्रमाणे मानवी देहामध्ये पंचप्राण हा शब्द ऐकला असेल. पंचप्राण 5 प्राण असतात. पंचप्राण आणि 5 उपप्राण असतात म्हणजे असे एकूण 10 प्राण असतात. अशी आपली पूर्वीपासूनची समजूत आहे. हे आपलं गृहीतक आहे. तर ज्या वेळेला मनुष्य मरणाच्या दारात असतो त्यावेळेला हे जे शरीरातले जे 10 जे प्राण आहेत ते बाहेर जात असतात. तर त्यातला एक जो असतो तो माणूस मेल्यानंतरही शरीरातच राहतो. त्या वायूचं नाव आहे धनंजय. आणि बाकीचे जे 5 प्रमुख प्राण आहेत आणि 4 उपप्राण आहेत असे जे 9 आहेत तर ते बाहेर जाण्यासाठी कंठापर्यंत येतात. लक्षात येतंय? म्हणून आणि ते नाकावाटे बाहेर पडतात. बरोबर. म्हणून नाकी 9 आले आणि तो जो 10वा आहे धनंजय जो मरणोत्तरही शरीरातच राहतो त्याचं कार्य हे आहे की माणूस वारल्यानंतर त्याच्या देहाचं विघटन सुरू करायचं. त्याच्यासाठी तो देहात असतो. सो आपल्या संस्कृतीमध्ये हा सगळा जैवशास्त्रिक जो अभ्यास आहे तो अत्यंत तंतोतंत योग्य होता तो सगळा. त्याच्यामुळे नाकी 9 प्राण नाकातून जाणार आहेत आणि ते 9 आहेत म्हणून नाकी 9 आहेत. अजून एक आहे 18 विश्व दारिद्र्य. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे खरं तर खूप दारिद्र्य. तर आता 18 विश्व कुठली आहे ती? 18 विश्व वगैरे असतात का? तर 18 विश्व वगैरे काही नसतं. तर तो अपभ्रंश आहे. ते 18 विसे पाढा आहे तो पाढा. 18 विसे म्हणजे किती? 360. 360 डिग्री संपूर्ण दारिद्र्य. कुठूनही श्रीमंती नाही, कुठूनही पैसा नाही. म्हणून 18 विश्वे हा अपभ्रंश आहे. ते मूळ 18 विसे दारिद्र्य आहेत. लंकेची पार्वती नावाचा पण एक वाक्प्रचार आहे.
ज्या बाईच्या अंगावर कुठलाही दागिना नाहीये तिला लंकेची पार्वती म्हणतात. आता हे कसं काय तयार झालं? तर ह्याला रामायणातला प्रसंग आहे की आपल्याला माहिती आहे की वनवासाची शिक्षा झालेली होती. आता ती जी शिक्षा झालेली होती ती खरं तर प्रभू श्रीरामचंद्रांना एकट्याला झालेली होती. पण त्याच्यावरती सीतामाई असं म्हणल्या, म्हणजे सीता असं म्हणली की मी पण जाणार त्यांच्याबरोबर. ती दागिन्यात सकट सीता वनवासामध्ये गेलेली होती. आणि नंतर आपल्याला पुढची कथा माहिती आहे की रावणाने सीता हरण केलं, म्हणजे सीतेला पळवून नेलं. त्यावेळेला सीता अंगावरचा एक एक दागिना टाकत टाकत पुढे निघून गेली होती, जेणेकरून रामाला तो सगळा रस्ता कळावा की या रस्त्याने वगैरे हरण झालेलं आहे म्हणून. आणि तसं पुढे घडलं. पण म्हणजे काय झालं, लंकेमध्ये जाईपर्यंत तिच्या अंगावर एकही दागिना राहिलेला नव्हता. आता पार्वतीच का? पार्वती हा तिथं शब्द का वापरला गेलेला आहे? कारण जे सगळे आपल्या संकल्पनेप्रमाणे जे सगळे आपले देव आहेत त्याच्यात शंकर पार्वती हे अत्यंत महत्वाचे देव आहेत. तर इतर सगळे देव श्रीमंत आहेत, शंकर निर्धन आहे. शंकराला धनाची गरजच नाहीये. साहजिकच शंकराकडे पैसे नाहीत म्हणल्यानंतर पार्वतीकडे पैसे नाहीत. सो पार्वती ही निर्धन आहे, म्हणून ही लंकेची पार्वती. अजून एक आहे, पारावर न राहणे. पारावर नाही, पारावार. सॉरी, पारावार न राहणे. सीमा न राहणे म्हणजे पारावर न राहणे. हे कसं तयार झालं? तर नदी असते, नदीला दोन तीर आहेत, तिकडचा आणि इकडचा. पार म्हणजे ती बाजू, बर, आणि आवार म्हणजे ही बाजू. पारावार म्हणजे दोन्ही बाजू. ज्या वेळेला नदीला पूर येतो त्याला ती नदी दुथडी भरून व्हायला लागते. आणि मग ती तिकडची जी सीमा आहे तीही ओलांडली आणि ही ओलांडली, पारावरच राहिला नाही. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट प्रमाणाबाहेर होते, अमर्याद होते, भरपूर होते, तर त्या गोष्टीला पारावरच राहिला नाही. म्हणजे समजा परीक्षेत पहिला आलास तर म्हणजे काय समजायला काय हरकत आहे आपल्याला, तर घरी आनंद होईल. आणि तो आनंद भरभरून झालेला आहे. आणि त्याच वेळेला तुला दुसरी बातमी कळलेली आहे की तुला एक 10 कोटी रुपयाची लॉटरी पण लागलेली. मग तिसरं की एखाद्या अत्यंत सुरेख मुलीने तुला प्रपोज पण केलेलं आहे की जी तुला आवडत होती. तर अशा घटनांवर घटना काय आनंदाला पारावरच, मर्यादाच नाही काय. अरे सतत चांगलं काहीतरी घडत चाललंय. बरोबर. मग हा सुखाच्या बाबतीत पण वापरतात, दुःखाच्याही बाबतीत वापरतात. की एखाद्या घरात काहीतरी दुःखद घटना घडायला लागल्या सतत, मग दुःखाला पारावर राहिला नाही असं त्यावेळेला वापरलं जातं. किंवा एखादा मनुष्य सतत चिडत असतो कारण त्याच्या आयुष्यात त्या दिवशी काहीतरी सतत काहीतरी त्याच्या विरुद्ध घडतंय. सकाळी हे झालं, दुपारी हे झालं, रात्री हे झालं, दुसऱ्या दिवशी ते झालं, तो सतत चिडतोय. संतापाला पारावर राहिला नाही. सो कुठल्याही गोष्टीची ज्या मर्यादा ओलांडून ती पुढे जाते त्याला पारावार न राहणे हा वाक्प्रचार तिथं वापरला जातो. तुम्हाला कोणी असा एखादी म्हण म्हणून किंवा वाक्प्रचार म्हणून टोमणा मारलाय का? माझं आयुष्य टोमण्यांमध्येच गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कधी श्वास घेतलाय का वगैरे हा जसा प्रश्न आहे. हो का, माझं जे लहानपण आहे ते नारायण पेठेमध्ये गेलेलं आहे. ओके, माझे जे सगळे मित्रमंडळी जे होते ते शनिवार पेठेमध्ये आणि सदाशिव पेठेमध्येच होते सगळे. तर सदाशिव, शनिवार, नारायण इथे मी वाढलेलो असल्यामुळे ही टोमणा नगरीच आहे सगळी. तर तिथे सरळ कोणी बोलल्याचं मला असा एखादा दिवस आठवावं लागेल की त्या दिवशी कोणी सरळ बोललं होतं का वगैरे वगैरे. तर याचं उत्तर असं आहे की मला कधी कोणी टोमणे मारलेत का, तर हा प्रश्न चुकीचा आहे, याची दखल घेतली जाणार नाही. ही पेठच टोमण्यांची बनलेली आहे सगळी. तर त्याच्यामुळे पुणेरी लोक जे सतत काहीतरी खोचक बोलतात, प्रसंगी खवचट बोलतात असं जे म्हणलं जातं, तर ते का होतं याचं कारणच ते आहे की लहानपणापासून जे ऐकतो तेच बोलणारे मनुष्य. बरोबर. तर त्याच्यामुळे मी याचं उत्तर हो असं आहे. खाद्यपदार्थ किंवा प्राणी यांचा पण म्हणींमध्ये खूप वापर होतो. असे कुठल्या म्हणी आहेत का? खूप आहे तरी. गाढवाला गुळाची चव गायपासून आंधळं जळतंय, कुत्रं पीठ खातंय, बैल गेला आणि झोपा केला. खूप आहेत, हजारो म्हणी आहेत. हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. आपण लहान असताना सुद्धा आपण इसाप नीतीतल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्याच्यात सगळे प्राणी असतात. प्राणी हे माणसाला सगळ्यात जवळचे असतात. त्याच्यामुळे लहानपणच्या सगळ्या कथांमध्ये आणि बोलीभाषांमध्ये म्हणींमध्ये आणि कथांमध्ये प्राण्यांचा वापर खूप मुबलक केलेला आहे. आणि तो सगळ्याच संस्कृतींमध्ये झालेला, तसा तो मराठीमध्ये पण आहे. आत्ता कुठल्या नवीन म्हणी तयार होऊ शकतात का?
म्हणी रोज तयार होऊ शकतात. आता आपण कागद पेन घेऊन बसलो तर एक मी मिनिटाला एक अशी एक तुला येत्या 30 मिनिटात 30 म्हणी तयार करून देईन. फक्त म्हणी तयार करणं सोपं आहे, त्या वापरात येणं, त्या टिकणं, त्याच्यात ती मुळात ताकद पाहिजे, म्हणजे त्या तेवढ्या योग्य पाहिजेत. हे कविता आणि गाण्यांसारखं आहे. चौकात कवी उभे आहेत आजकाल, पण त्यातल्या किती कविता आणि किती गाणी लक्षात राहतात, प्रसिद्ध होतात. त्या काव्यात जर का ताकद असेल तर ते लक्षात राहील. काय म्हणी, गाणी, कथा रोज नवीन तयार होणार आहेत, त्यातलं जे बळकट असेल ते टिकणार आहे. आता काळानुसार भाषा बदलत राहते, तर आपण त्या बदलत्या भाषेबरोबर जावं का आपण अडून राहावं? नाही, आपण अडून राहिलो तर आपण मागे पडू. बरोबर. आपण अडून राहू हा प्रश्न, ज्याला अडून राहायचे तो अडून राहू देत, तो मागे पडेल आपोआप. भाषा ही बदलतीच असते, ती प्रवाहीच असते, ती बदलतीच राहते. तदानुषंगाने आपण आपल्याला बदलून घेतलं पाहिजे. परत एक प्रमुख उदाहरण देतो की संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेला जी ज्ञानेश्वरी लिहिली ती का लिहिली, याचं कारण भगवद्गीता जी होती ती संस्कृत भाषेमध्ये होती. सर्वसामान्य माणसांना ते तत्वज्ञान कळावं म्हणून आजच्या भाषेत काहीतरी लिहूया म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली होती. पण काळाच्या ओघात कसं होतं तसं आपल्या इथे झालं, भाषा बदलली, त्याच्यामुळे आजच्या माणसाला परत ज्ञानेश्वरी कळतच की आता आज परत कोणीतरी संत साहित्यातल्या श्रेष्ठ माणसाचं ते काम आहे, सर्वसामान्य लेखकाचं ते कामच नाही. त्यांनी परत ती आजच्या जर का भाषेमध्ये लिहिली तर ती पुढे अजून व्यवस्थित जाईल. सो भाषा बदलत असते, ती बदललीच पाहिजे. कारण तंत्रज्ञानामुळे अनेक संदर्भ बदलतात, अनेक वस्तू नाहीशा होतात. आता रहाट म्हणजे काय ते तुला माहीत नाही, गाडगं म्हणजे काय ते तुला माहीत नाही, तुला फडताळ माहीत नाही, तुला माळा माहिती नाही आहे, प्रसंगी तुला पाठ माहीत नाही आहे, पंचपळी पात्र तुला माहीत नाही आहे. अशा अनेक मी तुला गोष्टी सांगू शकतो की ते तुला माहिती नाही, कारण त्या तू कधी पाहिलेल्याच नाही. आणि आधीची जी पिढी आहे, म्हणजे आत्ता ज्यांचं वय 75 पेक्षा अधिक आहे, त्यांना तुमच्या पिढीतले अनेक शब्द माहीत नसते. की जी एक प्रमुख उदाहरणं म्हणून अनेक जी गॅझेट्स जी आलेली आहेत किंवा तांत्रिक जे अनेक शब्द आलेले आहेत, तर ते जुन्या लोकांना माहीत नाही आहेत. आणि जुन्या लोकांच्या वस्तू तुम्हाला माहीत नाही आहेत, कारण आजच्या जीवनामध्ये तुम्ही जे शब्द वापरता तेच तुम्हाला माहिती असतं. म्हणून ती भाषा कायम प्रवाही होत असते. असं कधी झालंय का की मराठीतला जो शब्द आहे त्याचा कोणीतरी काहीतरी चुकीचा उच्चार करतंय, त्याचा तुम्हाला कधी राग आलाय का? नाही, मला चुकीच्या उच्चाराचा राग कधी नाही आलेला, कारण ती बोली भाषा आहे. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रात 70 एक बोली भाषा आहेत. आता तू एक भाषा बोलतो, मी एक भाषा बोलतो, त्याचं कारण ती भाषा आपण ऐकत ऐकत मोठे झालेलो. तसा तो जो माणूस आहे तो त्या वातावरणात वाढलेला आहे, तो ते जे ऐकतोय तो ते बोलत आलेला आहे. कारण उच्चारांवरनं कधी कोणाला बोलण्याचं काही कारण येत नाही. परंतु भाषा ही आकलनासाठी आणि संवादासाठी आहे. त्याच्यामुळे लिहिताना प्रमाण भाषा वापरली जावी. बोलताना वाटेल ती जी तुमची जी भाषा असेल, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही बोलू शकता, त्याला काही अडचण नाही, त्याच्यात काही चुकीचं नाही, ते मला कधी गैर वाटत नाही. आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, पण तरीही आत्ताच्या पिढीमध्ये मराठी भाषा बोलण्याची बोंब आहे. ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? भाषिक आक्रमण आहेच आहे ना, मी मगाशी जसं म्हणलं तसं इतर भाषांचं आक्रमण आहे. आपल्यावर आत्ता आज प्रामुख्याने आक्रमण 2 भाषांचं आहे, ते म्हणजे हिंदी आणि इंग्रजी. आता सर्वसाधारण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण जगताना कोण लोक आपल्याला भेटतात, तर काय समजा रिक्षावाले भेटतात, आपण कुठे बाहेर खायला गेलो तर तिथले वेटर असतात, इथपासून आपण कुठल्या ऑफिसमध्ये गेलो कुठल्या कामानिमित्त वगैरे वगैरे तर तिकडचे कर्मचारी असतात. तर आपणच हिंदीत बोलायला सुरुवात करतो. बरेच लोक हिंदीत बोलायला सुरुवात करतात आणि तुम्हीच तुमची भाषा जोडली. तो माणूस पोट भरायला आलाय ना इथे, पण त्याला तुम्ही मराठीत बोलायचा आग्रह करा. तुम्ही मराठीत बोला, तो आपोआप मराठीत बोलणार आहे. पण आपण काय करतो, आपण स्वतःहून हिंदी भाषा वापरायला सुरुवात करतो. पुण्या मुंबईत हे प्रमाण आता म्हणजे मुंबईत पहिल्यापासूनच आहे. मला पुण्यात पण हल्ली ते प्रमाण बऱ्याच ठिकाणी दिसतं की हिंदी सार्वजनिक ठिकाणी आता हिंदी बोलायला सुरुवात झालेली आहे. अहिल्यानगर आणि त्याच्या पुढचा जो सगळा विभाग आहे तर तिकडे हिंदीचं मिश्रण पूर्वीपासूनच आहे. पण असे काही जिल्हे आहेत, सातारा, कोल्हापूर, पुणे,
म्हणजे ही 3 मला, आणि कोकणातला काही भाग. तर इथं मला कधी पूर्वी मराठी सोडून इतर भाषा कधी ऐकू आलेली नव्हती. पण आजकाल असं जाणवतं की सगळीकडे इतर भाषांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. हे झालं सार्वजनिक आयुष्यातलं. आणि कामानिमित्त जिथे कॉर्पोरेट लेव्हलला जर का काही बोलायचं तर तिथे इंग्रजीच बोलतात. किंवा या यंत्रावरून जे हजारो फोन येत असतात वेगवेगळ्या बँकात अमुक तमुक लोकांचे, ते सगळे इंग्रजीमध्ये बोलतात. त्याच्यामुळे इंग्रजी आणि हिंदी यांचं आक्रमण झालेलं आहे. आता आपण काय पद्धतीने ह्याला प्रतिक्रिया द्यायची किंवा आपण कसं बोलावं ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की नाही मी मराठीच बोलणार, माझ्याकडे ज्याचं काम आहे त्याने मराठीत बोलावं. एवढा एक जरी आपण साधा उपाय केला तरी मराठी भाषेचा वापर प्रचंड प्रमाणात वाढेल. लहानपणीच मुलांना मराठीची गोडी लागावी ह्यासाठी पालकांनी काय करायला पाहिजे? पालकांनी स्वतः आधी मराठीचा जो बऱ्याच लोकांना मराठीचा न्यूनगंड आहे की मी मराठीत बोलतो म्हणजे मी भुक्कड आहे, असं हजारो लाखो घरातलं चित्र आहे. त्यांना ती लाज वाटते. आणि इंग्रजीमध्ये मी बोललो की जवळपास मी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेरच उभा आहे, असा मी भयंकर ऐश्वर्य संपन्न आणि आता जागतिक कीर्तीचा झालेलो आहे. मी इंग्रजी बोलतो म्हणजे मी खूप भारी आणि मी मराठी बोलतो म्हणजे मी खूप भुक्कड, अशी दळभद्री मानसिकता अनेक लोकांची झालेली. ती मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी एक इतकं साधं आहे की अनेक देश आहेत, चीन, कोरिया, तैवान, मी आधी आशिया खंडातले काही देश सांगतो, जपान, चीन, जपान, तैवान, कोरिया, 4 उदाहरणं घ्या. अजून छोटे छोटे जे देश आहेतच आहेत त्यांची उदाहरणं घ्या. कुठे इंग्रजी? चीनमध्ये आहे इंग्रजी सगळीकडे, जपानमध्ये आहे, कोरियामध्ये नाही आहे. मग ते देश आपल्यापेक्षा मागासलेले आहेत? नाही आहेत. ते सशक्त देश आहेत तांत्रिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या. भाषा नाही आली मध्ये. युरोप म्हणजे इंग्लंडच्या आसपासचे जे सगळे देश आहेत ना, जर्मनी, अमुक तमुक, इटली, जे काय आहेत ते सगळे, तिथं कुठे इंग्रजी आहे? इंग्रजी बोलल्यामुळे आपण जबरदस्त होतो, आपला उत्कर्ष होतो, आपण श्रीमंत होतो, आपण काहीतरी भारीचे होतो, हा गैरसमज आपल्या इथे. त्या न्यूनगंडातनं सगळं आलेलं आहे. तर हे मुळात आधी डोळेकडून बघितलं ना जगात की मुळात कुठं काय चाललंय, तर ते मुळात लाज वाटणं बंद होईल. ते आपल्याला लाजच वाटते बऱ्याच गोष्टींची. त्यातनं झालेलं आहे. बरं, भाषा कोण शिकवतं? भाषा आई शिकवते, मातृभाषा म्हणतो आपण. तर म्हणजे ही जबाबदारी पुरुषांनी पूर्वीच झटकून टाकलेली म्हणजे मातृभाषाच आहे ना ती आपली. तर भाषा आई शिकवते. म्हणजे मुलाला आया वाढवतात सगळ्याच, कुठली पिढी असो. तर त्याच्यामुळे आईने जर का हे घेतलं, म्हणजे पुरुषांनी शिकवणे असं म्हणणंच आहे, त्यांनी शिकवावंच ते सगळं, पण मुलं आईबरोबर जास्त सहवास जास्त आईच आहे. तर त्या आजकालच्या ज्या मुली आहेत, आजकालच्या किंवा आमच्या पिढीपासूनच्या, तर त्यांना ते आपण जरा इंग्रजी शिकवावं मुलांना असं वाटू लागलं. तर हे वाटणं आहे सगळं की माझ्या मुलाला मोठा जॉब मिळाला पाहिजे म्हणजे त्याचं सगळं कल्याण झालं. मग मोठा जॉब मिळण्यासाठी मोठं शिक्षण पाहिजे, आणि जे सगळं मोठं शिक्षण आहे हे सगळं इंग्रजीमध्ये आहे. ह्या सगळ्याची सुरुवातच आर्थिक आहे म्हणजे. सो तो न्यूनगंड काढून टाकणे. बरं, इंग्रजी शिकायची शिका, इंग्रजी शिका, जर्मन शिका, इटलीची भाषा शिका, काय 10 भाषा शिका, पण म्हणून मराठीची लाज वाटते असं कशाला पाहिजे? मराठी आलीच पाहिजे ना. तो उत्कर्ष त्याच्यात आहे. पण आता जर मुलं, आत्ताची जी पिढी आहे ते शक्यतो मराठी बोलणं टाळतायतच, त्यांना लाज वाटते. आता त्यांना लाज वाटू नये याच्यासाठी पहिल्यांदा त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. समजावून सांगितलं की कळणार आहे. म्हणजे ह्याच्यात आमची पिढी सगळ्यात जास्त जबाबदार आहे. आमच्या म्हणजे आम्हाला जेव्हा आमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं त्याला बहुतांश लोकांना असं वाटलं की अरे आपल्याला इंग्रजीच बोलता येत नाही. आणि मग अमुक एका मुलाला किंवा मुलीला इंग्रजी बघा किती चांगलं बोलता येतंय आणि त्यांना पटापटा मोठ्या नोकऱ्या मिळत आहेत. त्याच्यामुळे अरे नाही, इंग्रजी यायला पाहिजे तरच मोठी नोकरी आहे, तरच उत्कर्ष आहे, असं आमच्या पिढीतल्या लाखो मुलामुलींना त्यावेळेला वाटलं होतं. त्यामुळे आमची सगळ्यांची मुलं जी आहेत त्यांना इंग्रजी कसं येत नाही हे बघू, त्यांना इंग्रजी शिकवण्याचा सगळ्यांनी अट्टहास केला. त्याच्यात हे सगळं त्या भीतीतनं आणि न्यूनगंडातनं तयार झालेलं आहे सगळं, त्याच्या पलीकडे काही नाही. पण त्याच वेळेला आता या वयात आल्यानंतर कळतं की पैसे मिळवण्यासाठी काहीच ह्याच्या कशाचाच उपयोग होत नाही. पैसे मिळवण्याचं एक
वेगळंच कौशल्य असतं. त्याचा तुमच्या शिक्षणाशी आणि भाषेशी काही संबंधच नसतो. आत्तापर्यंत एवढी आक्रमणं होऊन सुद्धा आपली भाषा कशी काही टिकून आहे? भाषा टिकण्यासाठी ज्या ज्या लोकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे त्यातलं क्रमांक 1चं नाव, आघाडीचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आपल्याला ते राज्यकर्ते म्हणून माहिती आहेत किंवा स्वराज्य निर्मिती त्यांनी केली म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत. पण भाषेसाठी त्यांनी काय केलंय हे बऱ्याच लोकांना माहीत नाहीये. ज्या वेळेला मुघल आलेले होते ते त्यांची भाषा घेऊन आले आणि ती भाषा सर्व थरात पसरलेली होती. आता जेव्हा एखादी भाषा येते ना तर ती तुमची संस्कृती पण बदलायला लागते. हा त्यातला सगळ्यात विषारी दुष्परिणाम आहे त्या भाषेचा. कारण तुमची संस्कृतीच गेली, तुमचं सत्व गेलं, तुम्ही गेलात सगळे. तर हे महाराजांना माहितीच होतं. तर मराठी भाषेतला पहिला जो शब्दकोश आहे तो शिवाजी महाराजांनी तयार करून घेतलेला आहे त्या काळात. त्याला राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. बरं. हे लोकांना माहीत नाही. म्हणजे नुसते गड जिंकायचे, किल्ले जिंकायचे, मुघलांना हाकलून न्यायचं ह्याने होणार नाही हे त्यांना माहिती होतं. आतूनच तो सगळा प्रकार दुरुस्त केला पाहिजे हे त्यांनी माहितीच होतं महाराजांना. आणि महाराजांनी हे जाणीवपूर्वक केलेलं होतं. त्यामुळे मराठी भाषा टिकण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यातला सगळ्यात जो मोठा प्रयत्न आहे तो पहिला हा प्रयत्न आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या नंतर काही लोक आले, मग त्यांनी शब्दकोश तयार करायला सुरुवात केली. त्या शब्दकोशामुळे मराठी भाषेतील जे शब्द आहेत त्यांचं संकलन झालं. मग मगाशी तू म्हणल्याप्रमाणे की वऱ्हाडमध्ये काही वेगळे शब्द आहेत, मराठवाड्यामध्ये काही वेगळे शब्द आहेत, कोकणात काही वेगळे शब्द आहेत, उत्तर महाराष्ट्रात काही वेगळे शब्द आहेत. तर असे त्या त्या क्षेत्रातले जाणकार लोक एकत्र आले आणि त्यांनी शब्दकोश बनवायला सुरुवात केली. सो शब्दकोश निर्मिती याने ती भाषा एकत्र झाली, ती सांधली गेली आणि त्यातलं आकलन जे आहे ते त्याच्यामुळे व्हायला लागलं. सो पहिले महाराज, नंतर बाकीचे सगळे शब्दकोशकर्ते आहेत ते सगळे त्याच्यामध्ये येतात. दुसरं व्याकरण. व्याकरण आहे म्हणून भाषा जिवंत आहे. व्याकरण जर का त्यातलं काढून टाकलं, ज्या ज्या भाषांकडे व्याकरण आहे त्या भाषा सगळ्या काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काही लोक हल्ली म्हणतात की कशाला व्याकरण करताय, तर ते त्यांना कळत नसतं. ते त्यांना येत नसतं म्हणून ते तसं म्हणत असतात. व्याकरणाची गरज आहे. व्याकरण आहे म्हणून भाषा टिकलेली आहे. सो शब्दकोश आणि व्याकरण या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे एक हल्ली मोठा वाद आहे, मगाशी तू त्याचा एक पुसटचा उल्लेख पण केलास की भाषा शुद्ध अशुद्ध, अमुक तमुक. तर हे सगळं आपण सोडून देऊया. कोणीही कुठल्याही बोलीभाषेत बोलावं, उच्चार त्याचे कसे असू द्यावेत, फक्त त्याचं व्याकरण सांभाळलं जावं हे पाळलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुझा आई मला काल भेटला होता, ओके, आणि माझी जी बाबा आहे ना तर याला काही अर्थच नाही ना, म्हणजे ती संपेल ना भाषा ती सगळी. साधी उदाहरणं घेऊया आपण. तर भाषेमध्ये काहीतरी लिंग असतं, काहीतरी प्रश्न असतो, काहीतरी उत्तर असतं, त्याला एक पूर्णविराम असतो, त्याला एक प्रश्नचिन्ह असतं. हे व्याकरणाने ती भाषा छान झालेली आहे, बांधली गेलेली आहे. तर भाषेमध्ये व्याकरण महत्त्वाचं आहे आणि बोली भाषा जी आहे तीही महत्त्वाची आहे. म्हणून त्या भाषेत गोडी आहे, त्या भाषेत एक मस्त रांगडेपण आहे, त्या भाषेत एक रासवटपण आहे, त्या भाषेत एक लालित्य आहे. हे जे सगळं आहे त्याच्यात वेगवेगळे जेवणाचं आपण उदाहरण घेऊ. बरोबर. गोड आहे, तिखट आहे, तुरट आहे, आंबट आहे, अशा वेगवेगळ्या चवी आहेत म्हणून त्या जेवणाला काहीतरी गंमत आहे. सगळं गोड चढून ठेवलं, सगळं तिखट चढून ठेवलं तर कसं होईल? भाषेचं तसंच आहे. सगळे रस त्याच्यात आले पाहिजेत, सगळ्या चवी आल्या पाहिजेत, तसे सगळ्या पद्धतीच्या बोली त्याच्यात आल्या पाहिजेत, तरच भाषेला गंमत आहे सगळी. आपले जे संत आहेत त्यांनी भाषा टिकवण्यासाठी काय काय केलंय? जरा तुला धाडसी विधान वाटेल पण ते 100% खरं आहे. मराठी भाषा जी टिकलेली आहे ती 2 लोकांमुळे टिकलेली आहे. पहिले संत आहेत सगळे, संतांमुळे भाषा टिकली, आणि दुसरे ग्रामीण लोक आहेत. हे जे सगळे ज्ञानेश्वर माऊलींपासून आजपर्यंत हे जे सगळे संत होऊन गेले, आपण घराघरात एक बघतो. काही जरी असलं, काही लोक नास्तिक आहेत पण त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. याच्यामध्ये घरोघरी श्लोक आहेत, आरत्या आहेत, पोथ्या आहेत, प्रवचन आहेत, कीर्तन आहेत, भजनं आहेत, भारुडं आहेत, अभंग आहेत. हे सगळं जे संत वाङ्मय आहे
काही शेकडा वर्ष चालत आलेलं, ह्याच्यामुळे ही भाषा टिकलेली आहे. त्या भाषेने सगळ्या लोकांना धरून ठेवलेलं आहे. जात धर्म विरहित सगळे लोक एकत्र आले, ते संत वाङ्मयामुळे आलेले. आणि ग्रामीण लोक, तुमचे आमचं जे बोलणं जे आहे ना, त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द बघा किती आहेत ते. त्यांच्यात नाही आहेत तेव्हा, त्यांच्यात कमी आहेत, खूप कमी आहेत, त्यांच्यातही आहेत, पण आपले 100मध्ये 40 तरी सहज असतील, त्यांचे 10 सुद्धा नाही आहेत. मराठी भाषा जास्त ते लोक वापरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना लाज नाही वाटत. मराठीत बोलतात त्यांना लाजच वाटत नाही. ती शहरातल्या लोकांना वाटते. मला सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा अजून वाटतो की प्रत्येकदा छत्रपतींचं आपण नाव घेतलं, म्हणजे मी मगाशी जे उदाहरण दिलं, तर त्याच्यावरनं मला परत एकदा सांगावंसं वाटतं हे, की आपली संस्कृती टिकावी, आपली भाषा टिकावी, आपलं स्वत्व टिकावं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्दकोशाची निर्मिती केली. हे आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ती भाषा जर का टिकवायची असेल तर आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे. जे काही करतो ते राज्यकर्ता करतो, आणि मग त्याचं अनुकरण जनता आपापल्या आवडीनुसार करत असते किंवा आपापल्या क्षमतेनुसार करत असते. तर आता याच्यामध्ये मराठी भाषा जर का आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विकसित अजून आणि प्रसारित जर का करायची असेल तर ही राज्यकर्त्याची इच्छा असली पाहिजे. ती जर का राज्यकर्त्याची इच्छा असेल तर तो भाषेसाठी काहीतरी सकस करेल, अन्यथा काही होणार नाही. राज्यकर्ता याच्यात खूप महत्त्वाचा आहे. आता राज्यकर्ते काय करतायत, तर आपण असं म्हणतो की अभिजात दर्जा दिलेला आहे. तर ही एक अत्यंत एक मोठी गंमतच आहे, म्हणजे की अभिजात दर्जा दिलाय म्हणजे काय दिलंय, तर याचं मराठीत उत्तर असं काहीही नाही. की एखाद्या माणसाला तू छान दिसतोय असं म्हणजे काय झालं, एक अभिजात दर्जा दिलाय म्हणजे झालंय काय, काहीच नाही, काहीही झालेलं नाही. हे अजून लोकांच्या लक्षातच आलेलं नाही की अभिजात दर्जा मिळाल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला काय मिळालंय, तर काही मिळालेलं नाही. मग मराठी भाषेला काय मिळालंय, तर अजिबातच काय मिळालं. एक विशेषण मिळालंय, त्याच भाषेतला एक शब्द तिला देऊन टाकलेला आहे. मग मराठी भाषा टिकावी म्हणून काही उपक्रम रचलेले आहेत का, आयोजन केलेलं आहे का, तर तेही काही झालेलं नाही. मग मराठीतले जे व्याकरणकार आहेत, शब्दकोशकार आहेत, त्यांना काही देऊन अजून भाषेसंदर्भात करायला सांगितलं आहे का, तर ते तसंही काही झालेलं नाही. मग मराठी शाळांची संख्या वाढली का, तर तसंही काही झालेलं नाही. झालंय का अभिजात दर्जा मिळाला आहे म्हणजे, तर अभिजात दर्जा मिळालेला आहे म्हणजे मराठी भाषेला एक विशेषण मिळालेलं आहे, ह्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. तर माझी अशी वैयक्तिक स्तरावर किंवा माझ्या पद्धतीने एक माझी अपेक्षा आहे की जर का याच्यात सरकारने, काही राज्य सरकार असेल, केंद्र सरकारचा विषयच येत नाही, कारण केंद्र सरकारकडे 22 भाषा आहेत. बरोबर. तर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने ह्याच्यात काहीतरी भाषेच्या संदर्भात काहीतरी भव्य दिव्य उपक्रम सतत राबवले पाहिजेत, तर ती भाषा बळकट व्हायला मदत होईल. हे सरकारचंच काम आहे. गेली काही वर्ष मी मराठी भाषेच्या संदर्भात अनेक उपक्रमांचं आयोजन केलं. मी स्वतः वैयक्तिक पातळीवर काही गोष्टी केल्या, काही सामूहिक स्तरावर काही गोष्टी झाल्या. तर त्याच्यात वैयक्तिकदृष्ट्या मी मराठी भाषेच्या संदर्भात 3 विश्वविक्रम केले. त्यातलं एक मराठी भाषेतलं सगळ्यात मोठं शब्दकोड तयार केलं. दुसरा मुद्दा म्हणजे मी अनुप्रास अलंकारातली गोष्ट ती तयार केली. आणि तिसरं, मी अजून एक मराठीत ॲनाग्राम ज्याला म्हणतात, परत एकदा त्याला मराठीत शब्द नाही आहे, जो आहे तो लोकप्रिय नाही किंवा तो लोकांना माहीत नाही आहे, तर ते एक वाक्य मी तयार केलं. हे 3 विश्वविक्रम केले. तर त्यातला पुष्पाचे प्राक्तन ही जी कथा आहे त्याचं मी आता रंगमंचीय सादरीकरण करतोय. तर तो अजून एक मराठीतला विश्वविक्रम होणार आहे, मराठी भाषेच्या संदर्भातला विश्वविक्रम होणार आहे. त्यातले सगळे शब्द मी मगाशीच सांगितलं की प या एकाच अक्षरापासून सुरू होतात. तर आता मी त्याचं सामूहिक गद्य सादरीकरण हा त्याचा, म्हणजे इंग्रजीमध्ये प्रोज कोरस, तर असा जगात कुठे प्रयोग झालेला नाही आहे. रंगमंचावर 7 कलाकार बसलेले असतील आणि ते 7ही जण या कथेचं सादरीकरण कोरसमध्ये करतील, सामूहिक कथन करतील. असा प्रयोग आतापर्यंत कुठेही झालेला नाहीये. तर याची झलक मी एक तुला दाखवतो. पिंपळे निलखचे पोलीस पाटील प्रकाशराव पाटलांवर
प्रतिशोधासाठी पिंजलेल्या पाणीपुरीवाल्या पिंटू पंचपोर्णी परिवर्तनीच्या 5 पटी परिवारातून प्रथमतः पुष्पाला पाठवलं. थँक्यू मिलिंद सर, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच सुंदर माहिती दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. एक शेवटची विनम्र सूचना, नक्की. थँक्यू. हे तू याच्या पुढच्या कुठल्याही भागात म्हणणार नसल्याबद्दल धन्यवाद. नक्की नक्की नाही म्हणणार मी. तुम्ही आमच्या शो मध्ये आला त्याबद्दल खूप खूप मी तुमच्या आभार. कार्यक्रमात आल्यामुळे तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि वैचारिक किडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. तुम्हाला जर काही दृक श्राव्य फीत आवडली असेल, आमचा जर का कार्यक्रम आवडला असेल तर तो सगळ्यांना बघायचा आग्रह करा. तुम्हाला आवडली आहे अशी खूण त्याच्याखाली नोंदवा. तुमच्या काही सूचना जर का असतील तर त्या त्याच्याखाली लिहा. धन्यवाद.